मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत खूप मोठं सभागृहामध्ये जवळपास 70 ते 80 सदस्यांनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतःचं मत मांडलेलं आहे आणि मी माझ्या वक्तव्यातसुद्धा म्हटलेलं होतं की मराठा आरक्षणाला आत्ताची गरज आहे, म्हणून मराठा आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. पण देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी जो शब्द दिलेला आहे किंवा जरांगे पाटलांनी अट घातली असेल की 24 डिसेंबरला शेवट तारीख आहे. पण मी त्यावेळेसही म्हटलं होतं की आजच्या ज्या सभासदांच्या सर्व सदस्यांच्या ज्या भावना आहेत, एकसंघ होऊन ह्याच्यात लढाई केली पाहिजे. एकसंघ होऊन सगळ्यांनी मिळून या मराठा आरक्षणाला साथ दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून आज मला तरी वाटतं की आजच्या या अधिवेशनाच्या सुद्धा मराठा आरक्षणाचं विधेयक सादर होणार नाही, वेळ लागेल आणि नक्कीच मग 24 डिसेंबरच्या नंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळणं कठीण होणार आहे असं मला वाटतं आहे. कारण मला तेवढं ज्ञान नसल्यामुळे मी तेव्हा बोललो. पण मला जे वाटतं की आत्ता जो काय अहवाल आलेला आहे त्या अहवालाचं वाचन होईल, त्याचे मुद्दे निकालतील, त्याच्यानंतर मंत्रिमंडळापुढे ते सादर होईल आणि मंत्रिमंडळापुढे आल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की खास अधिवेशन बोलवून ह्याच्यावरती तात्काळ निर्णय घेण्यात येईल. माझी या निमित्तानं विनंती आहे की गेली 40-45 वर्ष झालेला रखडलेला प्रश्न आहे. 24 डिसेंबरला हा होणार नव्हता, कारण अहवाल आणखीन यायचा सादर व्हायचा होता. अहवाल सादर आत्ता झालेला आहे आणि यावरती अध्ययन करायला वेळ, कॅबिनेट आणि परत अधिवेशन आणि त्या अधिवेशन काळातच. कारण शेवटी आरक्षण देत असताना आरक्षण हे टिकलं पाहिजे, आरक्षण परत रद्दबादल होऊ नये ह्याचीसुद्धा सर्वांनी मिळून काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आरक्षण देताना खूप अभ्यासपूर्वक द्यावं लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडंसं आपण फेब्रुवारी अखेरपर्यंत जे काही अधिवेशन आहे त्या वेळेपर्यंत सर्वांनी संयम धरावा, सर्वांनी मिळून सहकार्य करावं आणि सर्वांनी मिळून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.